तर नमस्कार मित्रांनो, आता आपण घासगवत पण आणून टाकला आहे आणि ज्वारीचा कडबा पण आणला आहे बरं का कुट्टी करण्यासाठी. तर लाईट लवकरच जाते बरं का, त्याच्यामुळं मी काम लवकर उरकतो आहे बरं का. आणि संपूर्ण व्हिडिओ आपली शेतीवरची असतात बरं का. सुरुवातीला जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. तर चला मी लवकरात लवकर कुट्टी मशीनीच्या सहाय्यानं कडबा कुट्टी आणि घासगवत कुट्टी करून घेतो बरं का. व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. तर मी अगोदर थोडा कडबा लावायचा आपल्याला आणि थोडा घासगवत लावायचा आहे. तर कडब्याच्या पेंडीच्या आळं सोडून घेतो बरं का, जेणेकरून कुट्टी करताना आपल्याला सोयीस्कर होईल एकदम. तर चला आता आपलं आळं सोडून झालेलं आहे, तर लवकरच मी कुट्टी चालू करतो आणि कडबा कुट्टी करून घेतो. तर अशा प्रकारे आता कुट्टी करून झालेली आहे बरं का. कुट्टीची बारीक तुकडं होऊन खाली पडलेली आहे. ती जनावराला मस्त आता आहार झाला आहे आणि दिवसभराचा आता जनावराच्या वैरणीचं टेन्शन पण गेलं बरं का. दिवसभर ही कुट्टी पुरते. आता अजून थोडं गवत कुठलं तर टाकायचं त्यांना. मस्त राव अशा प्रकारे
आपलं रोजचं दैनंदिन कामकाज असतं बरं का. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.